नमस्कार. गेल्या महिन्यापासून पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प किंवा तिकडच्या भागातील लोक नाशिक पुण्याचा रेल्वेचा प्रकल्प असतो. या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून चर्चा, सोशल मीडिया, अनेकांची वेगवेगळी मतं प्रसार माध्यमावर मांडली जात आहेत. बरीचशी लोक अशीही आहे की त्यांना फारशी या प्रकल्पाविषयी माहिती असं मला वाटत नाही. मुळात हा रेल्वे प्रकल्प कसा, कुठून, कुणी त्याची संकल्पना मांडली या खोलात जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. साधारण 15-20 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये आपल्या भागातल्या खासदारांनी प्रश्न विचारला आणि त्यावर रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांनी त्यांचं उत्तर दिलं आणि हा मार्ग कुठल्या रूटनं जाणार, कसा जाणार या संदर्भात माहिती झाली. तसं बघायला गेलं तर ही काही माहिती नव्यानं आली अशातला भाग नाही. 2023-2024 पासूनच आपला मार्ग बदलला जातोय. ओरिजिनली ज्या मार्गाचं सर्वेक्षण मी स्वतः पुण्यावरून नाशिक बाय रोड प्रवास करून रेल्वेच्या सर्वे करणारी टीम त्यांच्याबरोबर प्रवास केला 10 दिवस. त्याला PECT सर्वे म्हणतात. प्रिलिमिनरी पुढं काहीतरी असं आहे, तो सर्वे आहे. सर्वे मध्ये बदल झालाय, पण काय झाला, कसं झालं, त्या पाठीमागची कारण काय ते अजून कुणालाही कसल्याही परिस्थितीमध्ये लोकांना फारशी माहिती असं मला वाटत नाही. पण एक मात्र खरं, आपल्या भागातल्या जनतेला अगदी पुण्यापासून अगदी गोट्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कल्पना आहे की असा असा रेल्वे मार्ग आपल्याकडे होता. म्हणून मी सर्वप्रथम त्या मुळाशी जातो की सुरुवात कशी झाली. 1995-96 ला सुरेश कलमाडी जेव्हा खासदार होते, त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता लोकसभेमध्ये रेल्वे बजेटच्या भाषणात. पुण्यावरून नाशिकला प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक भविष्यामध्ये होणार आहे. शेतीमालाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून पुण्यावरून नाशिक हा मार्ग सर्वे करा, त्याच्यावर नवीन मार्गाची बांधणी करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी PECTच्या दरम्यान केली. जरी त्यांनी मागणी केली असली तरी त्या मागणीचा विचार 98-99 झाला आणि त्या मार्गाचं सर्वेक्षण सर्वे करण्यात आला. प्रिलिमिनरी सर्वे, प्राथमिक सर्वे. तो सर्वे तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, पाबळ आणि पाबळ मार्गे नेरकुडसर आणि नारायणबाग असा हा मार्ग त्यावेळेला प्राथमिक सर्वे झाला. कुठलाही सर्वे करताना रेल्वे त्या सर्वेचं आर्थिक गणित सुद्धा मांडतात. त्यावेळेला 0.84
म्हणजे जवळजवळ 1% हा प्रकल्प रेल्वेला तोट्याचा आहे. त्यावेळेला त्या रेल्वे प्रकल्पाची कॉस्ट 1044,25,00,000 अशी आली होती आणि प्रकल्प तोट्याचा आहे म्हणून 2001ला तो प्रकल्प बंद करण्यात आला. 2001ला प्रकल्प बंद झाल्यानंतर 3 वर्ष त्याच्यावर कोणी काही बघितलं नाही, काही विषय निघाला नाही. पण माझी बॅकग्राऊंड हे उद्योग क्षेत्रातले असल्यामुळं मला थोडं पुढचं व्हिज्युअलायझेशन किंवा पुढचे दृष्टिकोन असल्यामुळे मी विचार केला की जर इथून पुणे नाशिक रेल्वे झाली तर आमच्या भागात काय परिणाम होईल, कसा उपयोग होईल. हा ज्यावेळेला प्रश्न माझ्या डोक्यात आला त्यावेळेला 2 प्रश्न पूर्वी विचार करायला सुरुवात केली. एक तर खेड पासून म्हणजे जो पुणे खेड सिन्नर जो रस्ता आहे जो नाशिकपर्यंत जातो, सिन्नर पासून पुढे, त्या रस्त्याचं रुंदीकरण आणि काही ठिकाणी वाढल्यास बाह्यवर, जेणेकरून नाशिकवरून निघालेला प्रवासी लवकरात लवकर आपल्या भागातून पुण्याला कमी वेळात जाऊ शकेल. माझी सुरुवात मी आपल्याला सांगू इच्छितो 2008-2009 ला केली. मी 4ला खासदार झालो. हायवेचं कामाची सुरुवात मी 8-9च्या दरम्यान केली. त्यावेळेला गडकरींच्या जागी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री CP जोशी जे राजस्थानचे होते, काँग्रेसचे मंत्री होते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की मी प्रायमरी चौकशी केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हा मार्ग लवकर जर झाला तर त्यासाठी पैसे लागतील. आणि त्यावेळेला त्या मार्गाचं प्रायमरी सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की आम्हाला BOT तत्वावर द्यायचं झालं तर टोल किती वर्ष वापरायला द्यायचा आणि त्याचं लिमिट असतं. तरी सुद्धा हा प्रकल्प तोट्यात जात होता म्हणून 250-300 कोटी रुपये लागणार होते 2008 साली. मी हायवेचं बोलतो आलो. मग 300 कोटी रुपयाचा वायबिलिटी गॅप फंड म्हणजे एखादा प्रकल्प BOT तत्वावर जर राबवायचा झाला त्याच्यापेक्षा कॉस्ट जास्त येत असेल तर VGF सरकार त्याच्यामध्ये 250-300 कोटी रुपये टाकले. ते टाकण्यासाठी CP जोशीने मला नकार दिला. त्यावेळेला मी थोडंसं खूप आग्रही मागणी केली, थोडा संघर्ष झाला, भांडणं झाली. शेवटी ते म्हणाले आम्हाला महाराष्ट्राला एवढे पैसे देऊन चालणार नाही. मग मी सुद्धा प्रश्न लावून धरला. ते म्हणाले नाही आपका काम हो गया, अब आपण निकल जाऊ. मी त्याच्या ऑफिसवरून बाहेर पडायला तयार नव्हतो. मी मांडी घालून म्हटलं सुरुवात असतो, जोपर्यंत या प्रकल्पाचं मला तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी तिथून उठणार नाही. त्या मंत्र्याला शेवटी मला तिथून उठवण्यासाठी मार्शलला बोलवावं लागलं. 2-3 मार्शल त्यांनी सिक्युरिटीवाल्याला बोलवलं की यांना बाहेर करू. मग तिथं काही खासदार होते राजस्थानचे, त्या परिसरातल्या खासदारांनी सांगितलं की महाराष्ट्राचे MP है, शिवसेना के MP, अगर आप उठोगे तो हाउस में धांदली हो जाएगी. म्हणून त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आपण 4 दिवसांना परत भेटू. आणि 4 दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी सगळी माहिती काढली असेल आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आपण हा रेल्वे प्रकल्प मंजूर करू, त्याचा DPR करायला होतो. 9ला DPRला सुरुवात झाली, 3 वर्ष DPR करायला झाले. 12-13ला संपूर्ण DPR करून टेंडर झालं. 14ला वर्क ऑर्डर निघाली. त्यावेळेला नेमके नितीन गडकरी त्या खात्याचे मंत्री. 2014ला काम 2013ला काम मला सुरुवात झाली कुठे आणि 14च्या फेब्रुवारीमध्ये काम पूर्ण होणार होतं, पण ते झालं नाही. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश की ट्रॅफिक एका बाजूला केली होती, दुसऱ्या बाजूला रेल्वेच्या माध्यमातून ट्रॅफिक कमी केली. शेतीमालाचा प्रचंड वाहतूक आपल्या पुण्यापासून नाशिक, नाशिकपासून पुणे सर्वे करून घ्या ही मागणी मान्य केली आणि सर्वे करायला सुरुवात केली.
तर पहिला सर्वे झाला माझ्या काळात 2005च्या दरम्यान. त्यावेळेला तो सर्वे पुन्हा मायनस होता 2.84 आणि त्या प्रकल्पाची कॉस्ट होती 1899 कोटी रुपये. म्हणजे त्याला म्हणतात रिटर्न ऑफ रेट ऑफ रिटर्न म्हणजे ROR 2.84 2.84% हा लॉसमध्ये जाणार, म्हणून तो प्रकल्प त्यावेळेला सुद्धा गुंडाळण्यात आला. परत 2012ला मी पुन्हा विचार केला आणि रेल्वे बोर्डाला विनंती केली 2012-13ला. त्यावेळेला त्यांनी रेल्वेचा पुन्हा एकदा सर्वे मंजूर केला आणि ते सर्वेसाठी मी स्वतः हा संपूर्ण मार्ग त्या टीम बरोबर जवळजवळ 16 लोकांची टीम असेल त्यांच्याबरोबर हा मार्ग फिरलो आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा मला हा प्रकल्प जर वायाबल व्हायचा असेल तर त्यासाठी नुसती प्रवासी वाहतूक किती प्रवास करतात हे महत्वाचं नाही आहे. तिथं कार्गो किती मालाचा जातो, माल वाहतूक किती होते याच्यावर आमचा प्रॉफिट असतो, प्रवासी वाहतुकीवर नाही. नुसती प्रवासी वाहतूक आमची रेल्वे तोट्यात जाईल, मालाची वाहतूक झाली तर आम्हाला जगात फायदा मिळतो. म्हणून त्यांना आम्ही चाकणपासून सुरुवात केली. चाकणची मार्केट कमिटी दाखवली, राजनगरची मार्केट कमिटी दाखवली, मनसरला इथे थांबलो, नारायणगावला नेलं, आळे फाटा वगैरे सगळा शेतीचा पट्टा असं या भागात फिरवलं आणि त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यांनी त्यांनी तो सर्वे लोकसभेमध्ये सादर केला. त्यावेळेला बन्सल आणि बन्सलच्या नंतर खरगे रेल्वे मंत्री होते. योगायोगानं तो प्रकल्प त्यावेळेला ते सगळं गणित नव्यानं जुळल्यानंतर 4.11 म्हणजे 4.25% प्रकल्प हा पॉझिटिव्ह आला, फायद्यात निघाला. म्हणून त्याला पिंक बुकमध्ये समावेश आहे. पिंक बुकमध्ये रेल्वेच्या भाषेमध्ये ब्रिटिश काळापासून चालू झालेली संज्ञा आहे की एखादा प्रकल्प पिंक बुकमध्ये आला की याचा अर्थ तो मंजूर झाल्याचा. पिंक बुकमध्ये आल्यानंतर तो प्रकल्प रेल्वेने त्या दिवशी त्या रेल्वे बजेटमध्ये मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतर 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तो प्लॅनिंग कमिशनकडे पाठवण्यात आला. त्यावेळेला प्रकल्पाची कास्ट साधारण 2,000 कोटी रुपये होती. 1900 वर कॅटेगरीची कॉस्ट. मग हा प्रकल्प नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशनकडे पाठवण्यात आला. आता कुठलाही प्रकल्प 1,000 कोटी 1,500 कोटी त्यावेळेला जर त्याच्यावर किंमत असेल तर तो प्लॅनिंग कमिशनकडे रेल्वेच्या माध्यमातून जात असतो. तो प्लॅनिंग कमिशनकडं आपला प्रकल्प गेला त्यावेळेला 32 फाईल होत्या रेल्वेच्या. देशाभरात नवीन मार्ग कुठं करायचं. दुर्दैवानं आपला नंबर 28 होता आणि त्यावेळेला प्लॅनिंग कमिशनने काहीतरी 6-7 प्रकल्प मंजूर केले. त्याच्यानंतर स्टॉप. पुन्हा एकदा आपल्या तोंडाचं पाणी पुसली गेली. मग 13-14 असेच गेल्यानंतर 14ला रेल्वे मंत्री म्हणून माझे मित्र सुरेश प्रभू यांनी पदभार स्वीकारला. सुरेश प्रभू आणि मी त्यावेळेला याच्यात जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष असताना एक संचालक होते. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली. पण हे सगळा प्रवास होत असताना लालू प्रसाद यादव वगैरे या सगळ्या लोकांनी सांगितलं की आता या पुढचे कुठलेही प्रकल्प आम्ही नुसते पॉझिटिव्ह आले म्हणून चालणार नाही, तर त्याला राज्य सरकारनं पण 50% खर्चाचा वाटा उचलला पाहिजे. अर्थात खाली पण काँग्रेसचं सरकार, वर पण काँग्रेसचं सरकार असल्यामुळे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. मग त्यावेळेला आम्ही विनंती केली आणि राज्य सरकारला विनंती केली की बाबा तुम्ही 50% खर्चाचा वाटा उचलायला तयार आहात. योगायोगानं अर्थमंत्री आपले आमदार वळसे पाटील त्यांनी तातडीनं, आता आम्ही दोघे जरी वेगवेगळ्या विचाराचे वेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी बाकी काही विचार न करता आपल्या भागामध्ये रेल्वे जात असेल
आणि त्यासाठी जर खर्चाचा वाटा राज्य सरकारनं आधा उचलायचा जर ठरला तर काही हरकत नाही, त्याचे संमतीपत्र तातडीनं केंद्र सरकारला आणि रेल्वेला पाठवतो. मग सुरेश प्रभू पुन्हा एकदा म्हणजे 2014ला सुरेश प्रभू झाल्यानंतर 2015च्या बजेटमध्ये काही मला यश मिळाला नाही, परंतु 2016च्या बजेटमध्ये मी पुन्हा मागणी केली आणि सुरेश प्रभूंनी त्या प्रकल्पावर शॉर्ट सर्वे करायला लावला की यापूर्वी 2-3 सर्वे झाले, तर लेटेस्ट सर्वे जो 2018-12चा आहे त्याच्यावर थोडेफार चेंजेस करा, जे काही एस्केलेशन असेल आणि त्याप्रमाणे प्रपोजल सादर करा. साधारण 3,500 कोटी रुपयाचं कॉस्ट झाली 2015-16 आणि 3,500 कोटी रुपयाचं नॉर्मल रेल्वे, आपली काय हायस्पीड नाही, ती सिंगल गेज अशी ब्रॉडगेज रेल्वे मंजूर केली सुरेश प्रभूंनी आणि त्याला पुढाकार घेऊन नियोजन आयोगानं सुद्धा मंजुरी दिली. म्हणजे प्रकल्प पिंक बुक, नियोजन आयोग, रेल्वे बजेट म्हणजे लोकसभेतून सगळं मंजूर झाल्यानंतर आता प्रकल्पाला सुरुवात होती. 2016, 2017, 2018 3 वर्ष मला अक्षरशः बाकीची कामं बाजूला ठेवून याच्यावरच काम करावं लागलं की कसं करायचं, काय करायचं. सुरुवातीला महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून MRIDLची स्थापना झाली. निर्माण पॉईंटला त्यांनी ऑफिस घेतलं. सीड कॅपिटल म्हणून राज्य सरकारनं 50 कोटी, केंद्र सरकारनं 50 कोटी असे 100 कोटी रुपये हे खर्च आणि ऑफिस वगैरेसाठी किंवा सर्वे करण्यासाठी चालू केले. ते झाल्यानंतर तिथं राजीव जयस्वाल म्हणून एक जे दिल्लीत काम करणारे खूप या हायस्पीड किंवा ब्रिजेसवर काम करणारे ग्रस्त होते, IRS अधिकारी. मग त्यांनी मी बैठक घेतली. बैठकीमध्ये असं ठरलं की आता नुसतीच रेल्वे करायची, त्यापेक्षा सेमी हायस्पीड करावी महाराष्ट्रामध्ये आणि भागामध्ये पहिल्यांदा होती. जी सेमी हायस्पीड रेल्वे म्हणजे पुण्यावरून निघालेली रेल्वे ती नाशिकला पोहोचेपर्यंत 110 मिनिटांमध्ये पोहोचली. त्याप्रमाणे सर्वे करायला सुरुवात केली. आता पूर्वीचा जो सर्वे तळेगावपासून रेल्वे चालू होणार होती, चाकणला येणार होती, परंतु हायस्पीड असल्यामुळं त्यांनी सुरुवात केली हडपसरपासून. मग हडपसर, मांजरी आणि पुढे वाघोली, केसनल वगैरे दोन्हीकण या भागातून आळंदीतून कडाचीवाडीतून राजगुरुनगर असा हा रूट त्यांनी सिलेक्ट केला. त्या दरम्यान माझ्यावर टीका करण्यात आली की मी निरगुड सरांनी पावल जाणीवपूर्वक टाळलं. तसं काही नव्हतं की हायस्पीडचा जो प्रकल्प होता त्यांना त्या दृष्टीने वायबल व्हावा म्हणून तसा तो करण्यात आला होता. मग हा प्रकल्प हे रूट सगळं फ्रीज केलं आणि मग कामाला सुरुवात झाली. हे करता करता 2019 चालू झालं. माझ्याकडून माझ्या बाजूने प्रकल्पाची सगळी कार्यपूर्तता ती पूर्ण झाली होती. फाईल पूर्ण आता फक्त राज्याची मान्यता आणि केंद्राची मान्यता करून त्याच्यावर सही करायची होती. आणि दुर्दैवाने माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा माझा हे चालूच होतं. पण 2019 ते 2025-26 आता 7 वर्षामध्ये मी जे काही कष्ट केले होते इतके वर्ष, त्याच्यातून फाईल इथून ह्या टेबलवर सुद्धा गेली नाही. रेल्वेत भाषणं झाली, सभांमध्ये भाषणं झाली, प्रचार झाला, पण रेल्वे मात्र झाली नाही, फाईल मात्र आली नव्हती. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु 6-7 वर्ष त्याला वालीच त्या प्रकल्पाला त्या फाईलला कोणी नसल्यामुळे माझी खासदार म्हणून किती काम करू शकतो त्याला पण मर्यादा आहे. पण दुर्दैवानं त्या प्रकल्पापुढं हलवण्यासाठी काही करता आलं. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर कळालं की हा प्रकल्प पूर्णपणे चेंज करण्यात आला. मी ज्यावेळेला मंजुरी करून ठेवली होती त्यावेळेला 13,096 कोटी
13,096 करोड, त्यातले 250 कोटी रुपये 2,500 कोटी रुपये राज्य सरकार, 2,500 कोटी रुपये केंद्र सरकार, असे 5,000 कोटी आणि 8,000 कोटी बाजारातून उभे करायचे, काही कंपन्यांकडून उभे करायचे. त्यापैकी चाकण MIDC मध्ये 2 कंपन्यांशी बोलून जवळजवळ 500 कोटी रुपये लोक द्यायला तयार पण झाले. पराभव झाल्यानंतर लँड ॲक्विजिशन चालू केलं, भूसंपादन चालू झालं. हडपसर त्या परिसरातून पुढे आल्यानंतर मांजरी, केसनन, लोणीकर याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन झालं. मांजरी जी गुल्याची मांजरी नाही, दुसरी जी मांजरी आहे मांजरी खुर्द, त्या ठिकाणी फक्त 5 हेक्टरला 180 कोटी रुपये भूसंपादनाला दिले. एकाच गावात 5 हेक्टर जमीन 180 कोटी रुपये, म्हणजे जवळजवळ 32 ते 35 लाख रुपये गुंठ्याला केले आणि भूसंपादन करत आहे. कोणाचे लक्ष नव्हतं. मी त्यावेळेस सगळी कागदपत्र भूसंपादन खात्याकडनं घेऊन दिल्लीला गेलो. रावसाहेब दानवे म्हटलं बघा अशा प्रकारे चालू झाले, असं कसं, एवढा भाव तर कुठेही नाही, तुम्ही किती 5 पट जरी म्हटलं तरी होत नाही असं. म्हणजे ठीक आहे, जाऊ दे. आपल्या भागात जवळजवळ सगळे मिळून 300 कोटी रुपये 400 कोटी रुपये भूसंपादनासाठी गेले. पलीकडे नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नगरच्या बॉर्डरमध्ये काल जी मला माहिती मिळाली आतापर्यंत 500 कोटी रुपये भूसंपादनाला गेले, म्हणजे 900 कोटी रुपये 800-900 कोटी रुपये भूसंपादनाला खर्च झाले. आणि अचानक नवीन रेल्वे मंत्र्यानं निर्णय घेतला की आता मार्ग बदलायचा. त्यांनी सुरुवातीला मी ऐकलं माध्यमामध्ये दिलं की ह्या भागातली जनावर असतील, शेळ्या, मेंढ्या, गाया वगैरे रेल्वे क्रॉस करताना ऍक्सिडेंट होतील, लोकांचे ऍक्सिडेंट होतील, लोक सेमी हाय स्पीड म्हणजे 250 किलोमीटर किंवा त्या स्पीडने जर गेल्या तर लोकांचे अपघात होतील, लोकांचं मृत्युमुखी पडतील. परंतु तसं नव्हतं, कारण दोन्ही बाजूने त्याला कंपाऊंड होतं, त्यामुळं तसं काही जाणं घेणं होतं. आणि त्यावेळेचा जो रेल्वे मार्ग आहे हा MIDCLनंच केलेला रेल्वे मार्ग आहे. त्यामध्ये आपल्या भागातून आल्यानंतर हडपसरच्या नंतर वाघोली, आळंदीवरून जो डोंगर आहे ते डोंगर फोडून कडाचीवाडीच्या वर, म्हणजे चाकण कडाचीवाडी अंतर जास्त लांब नाही आहे. तिथून राजगुरू नगर, भोरवाडी मार्गे मंचर, भोरवाडीच्या पुढे आलं मंचर, आणि सुरुवातीला मंचरच्या अगोदर असा रूट केला होता त्यांनी की जो मी हे करायला होता की सातगाव पठाणवरून वडगाव काशिंबीचं तिथं सीमेवर आणि तिथून नांदूर, त्याच्याऐवजी सुधारित मार्ग पुन्हा एकदा करून जो घेतला तो मंचरवरून नारायणगाव, आळेपाटा, बोटा, तिथलं जांभूळ, सापूर, आंबोरे, संगमनेर, देवठण, चास, दोडी, सिन्नर, उधारी आणि नाशिक रोड हा रेल्वे मार्ग शेवटचा जो 13,096 कोटी रुपयाचा होता तो मंजूर झालेला. पण आता दुर्दैवानं नवीन रेल्वे मंत्र्यांनी जो ठरवला आहे तो त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये शिर्डी, बरेच दिवस असे गेले की शिर्डी त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आम्ही म्हटलं शिर्डी जर गेलं तर पूर्ण मार्ग चेंज होईल, पण शिर्डीला संगमनेर किंवा तिथून जवळून कुठून तरी एक लाईन द्या, फाटा, रेल्वेचा फाटा शिर्डीला जाऊन तुम्ही करा. पण नाही म्हणाले, शिर्डी डायरेक्ट केलं. म्हणून त्यांनी आता काय केलं की वरून तो मार्ग येईल वाघोलीपासून लोणीकर, रांजणगाव, शिरूर आणि डायरेक्टली नगर, म्हणजे नगरच्या त्या परिसरात फक्त एवढीच रेल्वे होणार. नगर पासून 2 मार्गे जाणारी रेल्वे ही शिर्डीला जातेच आहे. आणि शिर्डीवरून नाशिकला जाण्यासाठी सरकारनं मध्यंतरी काहीतरी 2-2.5 हजार कोटी रुपये मंजूर करून दिले आणि शिर्डी नाशिक या मार्गाचं काम कुनकांबे मार्ग ते चालू आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल. म्हणून मला खूप लोकांच्या भावना बघायला मिळाल्या. आमदार साहेबांशी मी चर्चा केली
आणि आम्ही ठरवलं कुठंतरी याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. स्पेक्टेटर म्हणून, प्रेक्षक म्हणून गप्प बसून चालणार नाही. याच्यावर आपण आपल्या जनतेची भावना समजून घेतल्या पाहिजे, त्यांची मतं काहीतरी जाणून घेतली पाहिजे. आणि हा रेल्वे मार्ग पूर्ववत कसा होईल का, कारण काय दिलं रेल्वे मंत्र्यांना, कारण दिलं की तिथं GMRT. मला एक कळत नाही, 2005 पासून एवढे सर्वे झाले, त्यावेळेला GMRT झोपली होती का? त्यावेळेला रेल्वे मंत्रालय झोपलं होतं का? ही दोन्ही खाती केंद्र सरकारची असताना कोणालाच काही कळलं नाही की रेल्वे जाते काय जाते, काय होत आहे. इतके सर्वे झाले, इतक्या बातम्याला इतकं झालं, पण कुणीही त्याच्यामध्ये फारशी गंभीर दखल घेतली नाही. नंतर आम्ही तपास केला की GMRTचं की म्हणणं काय, काही सायंटिस्टना भेटतो. मी गेल्या 8-10 दिवसापासून जेव्हा मुंबईला जाऊन म्हणते MRITLचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असतील, GMRTचे अधिकारी असतील, आयुकाचे अधिकारी, सगळ्यांशी चर्चा केली की नक्की GMRTचा प्रॉब्लेम काय. तर त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या कुठल्याही अँटेनापासून, आपल्या अँटेना बाराकी सगळ्या परिसरात आलेल्या आहे, त्या अँटेनापासून कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचं अंतर सोडा, तुम्ही काही करा. 10 ते 15 किलोमीटर अंतरापासून, अँटेनाच्या अंतरापासून 15 किलोमीटरवर तुम्ही रेल्वे चालू करू शकता. काही असा मार्ग सुचवला की जिथं अँटेना आहे तिथं आपण भुयारी मार्गाने जाऊ. पण भुयारी मार्ग एवढा मोठा करायचा म्हटलं तर खर्चिक बाब असल्यामुळं ते आपल्याला शक्य होणार. मग त्यासाठी 15 किलोमीटर जर सोडलं मंचरपर्यंत, मला वाटत नाही की 15 किलोमीटर आपल्याला कुठली आहे, नागपापर्यंत नाही. मग मंचरवरून पुन्हा एकदा तो विषय जर निघाला तर आपला नांदूर मार्गे म्हाळुंगेच्या तिकडनं जर आपण रेल्वे नेली नारायणगावच्या वर आणि ओझरपर्यंत गेली तर ओझर सुद्धा 15 किलोमीटरच्या बाहेर. ओझर जर जोडलं तर एक देवस्थान जोडलं जाईल. तिथून जुन्नर जवळ आहे, ओतूर जवळ आहे, आणि तिथून जर रेल्वे बाहेर काढली तर आळ्या फाट्याच्या तिथं पुढं जरी गेलं. हा मार्ग, त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्याच्यातून सुटतोय. आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने याच्यावर गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. मी आपल्या समक्ष आमदार साहेबांशी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली, आपल्या काही पत्रकार बांधवांची पण चर्चा झाली. आता याच्यावर करायचं, आज आपली सगळ्यांची मत आम्ही जाणून घेणार, आमदार साहेब त्यांचं मार्गदर्शन करतात. पण मला जे वाटतंय, माझ्या मनात जे आहे की ती पहिली सुरुवात आम्हाला अशी केली पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री, आपले पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांच्या बरोबर आम्ही एक बैठक आहे, संयुक्त बैठक आहे, भले 15 मिनिटं, आम्ही एक्सप्लेन करू की आम्हाला हा मार्ग कसा GMRTला धोकादायक नाही आणि हा मार्ग कसा सोयीस्कर आहे. ज्या वेळेला खेड घाटातून बोगद्यातून रेल्वे निघत होती आणि ती सातगाव पठाराला पेठच्या तिथून बाहेर पडत होती, आणि एवढा मोठा 6 किलोमीटरचा बोगदा मी करायला तयार होतो, त्या 13,096 कोटी रुपयामध्ये तो इन्क्लुडेड आहे. मग पुढं समजा आम्हाला या मार्गे जर जावं लागलं तर मंचरपासून पुढे नांदूरपासून, म्हाळुंग्यापासून पुढे वारवळच्या अलीकडं आणि ओझरकडे जर जायचं ठरलं तर त्याला कुठलीही अडचण येणार नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि म्हणून एकदा राज्य सरकारकडनं हा प्रस्ताव त्यांच्या मदतीनं, मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं आमदार साहेबांनी लक्ष घातलं, आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं, तर दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्री वैष्णव असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांना समजून सांगणं आमचं कर्तव्य आहे की मुळात या रेल्वे प्रकल्पाला जन्म दिला तो जुन्नर, आंबेगाव आणि खेड ह्या शेतकऱ्यांच्या गरजेपोटी. ही गरज होती म्हणून तिथूनच जन्म झालेल्या या प्रकल्पाच्या सुरुवातीला उगमच तिथून झालाय. मग आता ते बिघडून कुठेतरी दुसऱ्या मार्गाने होतो. आता जो रेल्वेनं प्रस्तावित केलेल्या मार्गाने जर आपण नाशिकला जायचं म्हटलं तर 4-4.25 तास जाते आणि ह्या मार्गाने 2 तास जाते. म्हणून आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे सरकारला पटवून देणं, पंतप्रधानांना पटवून देणं, जनतेला पटवून देणं की आम्ही का करतो, आमच्यासाठी एक काम आहे.
काही लोक म्हणतील तेव्हा तुम्ही शिरूर का नाही करता, ठीक आहे ना, मग आम्ही इथून सुद्धा आपण कनेक्शन देऊ शकतो, या मार्ग जोडला जाणार आहे. काही ठिकाणी जिथं वाटतंय का काही गोष्टी कव्हर करायच्या, तर असे फाटे पण रेल्वेमध्ये त्यांनी प्रपोज करता येऊ शकतो. त्या गोष्टी मला आपल्या सगळ्यांच्या कानावर घालायच्या होत्या. तर म्हणजे मला यासाठी वाईट वाटतंय की 15 वर्ष माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी मागितली नव्हतं ते रेल्वे करा. कोणाच्या स्वप्नात नव्हतं, कोणाच्या मनात नव्हतं की या भागातून रेल्वे झाली पाहिजे. पण ते मला वाटलं माझी जबाबदारी होती खासदार म्हणून, त्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी होती म्हणून तो प्रकल्पावर मी खूप काम केलं. आणि आता त्याचा अशा प्रकारची अवस्था होत असेल तर कुठंतरी ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अजूनही दुर्दैवी गोष्ट यासाठी मला वाटते की 15 वर्ष सगळं कायांना शिजून ठेवलं आणि ते तिथंच राहिलं, तसंच राहिलं. त्याला जबाबदार कोण, हा सुद्धा एक प्रश्न मला या ठिकाणी येतो. एवढंच मला या ठिकाणी आपल्याशी बोलायचं होतं, म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना विनंती केली, आमदार साहेबांना विनंती केली. त्यांचे सुद्धा अनुभव, त्यांनी सुद्धा अनेक वेळा अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यांच्या सुद्धा अनेक बैठका रेल्वे मंत्रालयाच्या लोकांबरोबर झालेल्या आहेत. जेव्हा जेव्हा ते दिल्लीला गेले किंवा जेव्हा जेव्हा मंत्रालयामध्ये बैठका झाल्या त्यावेळेला आवर्जून आपल्या विभागाचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा त्यांची मतं मांडलेली आहेत. मला आशा आहे हा प्रकल्प आज तरी वाटतं आपल्याला आपल्या हातातून गेला आहे, पण तसं आपण सगळ्यांनी जर लढा दिला, आपण सगळ्यांनी जर ताकद लावली तर हा प्रकल्प पुन्हा एकदा आपण जो रूप ठरवला त्या रूप होईल. आणि तसं जर होत नसेल तर आपल्याला रस्त्यावर लावावं लागेल. पण त्याच्यासाठी आम्ही सहनशील मार्ग अवलंबायचा प्रयत्न करतोय. आंदोलनाच्या अगोदर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी आमची बाजू पटवून देऊ, एवढीच्या ठिकाणी मी आपल्या समोर आता आपण सगळ्यांनी ऐकलं. पहिल्यांदा आता मी तुमचं अभिनंदन करणार आहे की हा एक चांगला प्रकल्प जो तुम्ही एखाद्या 12 आयडिया आणि मुलांनी जन्म घालावा अशा रेल्वे प्रकल्पाला तुम्ही जन्म दिला. साहेबांनी तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रकल्प वाढवण्यासाठी मदत केली 50%. तुमच्या कार्याला यश आलं होतं, परंतु यश आता कोणामुळे गेलं हा प्रश्न सरकारमुळे गेले की या विभागाच्या खासदारांमुळे गेले हाही प्रश्न माझ्यासमोर आहे. परंतु मला जर विचारलं तर मी सांगेन की 100% हे अपयश अमोल कोल्हे खासदारांचं या ठिकाणी आहे. कारण विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा सत्तारूढ पार्टीच्या लोकांच्या बरोबर आंदोलन करून धरणं करून त्या ठिकाणी हा प्रकल्प मंजूर केला. परंतु ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही भुललो 5-6 वर्षापूर्वी आणि त्याला आपण निवडून दिलं त्याचा अपयश आहे असं मला सगळ्या कार्यकर्ता निश्चित प्रकारे या ठिकाणी म्हणेल. साहेब तुम्ही दुसरं बोलले की हा प्रकल्प होण्यासाठी आपण आंदोलन नंतर करू, पण मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं एका बाजूला तुम्ही दोघं दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत भांडा आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू, नाहीतर होणार काय त्याचा तुम्ही तिकडे काम करणार, एखादा बाजार गुंडा उठणार, इतर 5-25 लोक घेऊन आंदोलन करणार आणि माझ्या आंदोलनाचं यश आहे असा तो बाजार गुंडा त्या ठिकाणी मिळेल आणि याचं आंदोलन सुद्धा दादा साहेब आम्ही याचं आंदोलन सुद्धा याचा नेतृत्व सुद्धा 25 लोकांचं आंदोलन कोल्हेच करणार आणि मग आपण काम करू नक्की आपण काय त्या ठिकाणी साध्य केलं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं आता रामशेठ पडले पेट्रोल मार्ग त्या ठिकाणी मार्ग केला पाहिजे. दादा आम्ही दुष्काळग्रस्त भागातली कार्यकर्ते आहे, माझी इच्छा आहे तेवढे ते मंजूर होईल. आम्ही सगळी मंडळी 5-25 गावातली दुष्काळ लोणी आपली परिसरामधली सगळी मंडळी तुम्ही जर 10 जण आले तर आम्ही 100 येऊ, पण तो मार्ग आमच्या बाजूने त्या ठिकाणी गेला तर आमच्या परिसरात निश्चित प्रकारे न्याय मिळेल ही आमची मागणी त्या ठिकाणी आहे. तुमच्या प्रत्येक गावीला आम्ही समोर त्या ठिकाणी आहोत. धन्यवाद. तुमच्या भागातून ऐका सचिन, एकच मिनिट सचिन, तुमच्या भागातून जास्त हे आहे दुर्बिणी आहे जास्त तुमच्याच भागात आहे. नाही एक मिनिट, आता तो विषय रवीने मांडला, आपण हा इथं राजकारणाचा विषय नाही. एखाद्याचं नाव घेऊन त्याच्यावर टीका करणं त्याच्या अनुपस्थितीमध्ये ते आम्हाला शोभत नाही. पण एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगायची वाटते, गेल्या 6-7 वर्षामध्ये ह्या रेल्वे प्रकल्पामध्ये फक्त भाषणं सोडून काही झाले का मला कुणी विचारलं. लोकसभेमध्ये 1-2 भाषणं झाली, इथं भाषणं झाली, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. हायवेचा प्रश्न मला आपल्याला सांगावंसं वाटतं. ही जी काही हेड टू सिनर याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं की कसा मला संघर्ष करावा लागला.
माझा पराभव झाल्यानंतर या रस्त्यावर नॅशनल हायवेचं एक काम दाखवून 1 रुपयाचं काम दाखवावं. फक्त नारायणगावला ते खोडदला जाणारा जो रस्ता आहे तेवढं जो बोगदाचं काम चालू आहे तेवढं जर सोडलं तर 1ही रुपयाचं काम, अक्षरशः 1 रुपयाचं काम, एकही काम मंजूर झालेलं नाही. तरी पण टीका करू नये आणि आंदोलन ह्यासाठी आपल्याला नंतर करायचं नाही असं नाही म्हणाले साहेब. आपल्याला अगोदर सनदशीर मार्गाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही प्रमुखांची भेटी घेऊन त्यांना समजून सांगायचं त्याबद्दल मार्ग नाही निघाला पण मग आपल्याला आंदोलनाचा मार्ग स्वीकारायचा. पण शेवटी दादा या भागातला एक प्रवासी म्हणून व्यासपीठ सोडून आम्ही खाली येऊन काही गोष्टी बोलण्यासाठी या ठिकाणी आलो. अनेक लोकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. मी 2 मिनिट सर्वांना शांत बसायची विनंती करतो. आपण दादांकडे मागणी करतो की अमुक ठिकाणाहून रेल्वे गेली पाहिजे, तमुक ठिकाणाहून रेल्वे गेली पाहिजे. दादा आपले खासदार नाहीत, दादा रेल्वे मंत्री नाही, पण आपण आज त्यांनाच खासदार मानतोय, त्यांनाच रेल्वे मंत्री मानतोय. पण आता असं मानून उपयोग नाही. आज 20 वर्ष दादांबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेले कार्यकर्ते. आपल्या भागामध्ये रेल्वे व्हावी, आपल्या भागामध्ये दळणवळणाचे प्रश्न सुटावे म्हणून दादांचा संघर्ष आम्ही जवळून पाहिलेला आहे. आज अशी परिस्थिती आहे, आपल्या चुकीमुळे तिथं चुकीचा माणूस निवडून गेला आणि आपली रेल्वे गेलेली आहे ही सत्य आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. आपल्या भागातली रेल्वे कायमची हद्दपार झालेली आणि आता दादांच्या आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ही रेल्वे आपल्याला पुन्हा नव्याने कशी आणायची यासाठी ही बैठक आहे. म्हणजे शून्यापासून परत दादांनी 20 वर्ष जे काम केले, दादांनी रेल्वे मंजूर केली होती 2019 ला, आता ती रेल्वे नगरवरून गेलेली आहे. म्हणजे आपल्याला परत शून्यापासून आलोय. त्या दोन्ही नेत्यांनी तयारी दाखवली की आम्ही शून्यापासून तयार करायला सुरुवात करतोय. तुम्ही आमच्या पाठीशी आहेत का? कारण सत्य परिस्थिती काय आहे, आज श्रीवंश जे रेल्वे मंत्री त्यांना काय आपला भाग माहिती नाही. त्यांना फक्त लोकसभेमध्ये जे खासदार असतात त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचंय, एवढंच त्यांची जबाबदारी असते. आपण उत्तर ऐकून जर समाधान मानणार असू तर मला वाटतंय आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. आज रेल्वे आपल्या भागातून गेली. खरं पाहिलं तर विरोधी पक्षाच्या लोकांनी तातडीने एक बैठक घेऊन कुठेतरी या प्रश्नाला त्या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप देणं गरजेचं होतं. ते झोपलेले. मी या दोन्ही नेत्यांना धन्यवाद देतो. काही राजकीय आमचे मतभेद असू दे, ते सत्तेत असून देखील हा प्रश्न त्यांनी प्राथमिकपणे लोकांच्या समोर मांडला. आम्ही शून्यापासून सुरुवात करू इच्छितोय, तुम्ही आमच्या सोबत आहात का, एवढंच त्यांना विचारायचे. ही लढाई तुम्हाला वाटते एवढी सोपी नाहीये. केंद्र सरकारबरोबर 2 हात करायचे, भांडायचे. सत्तेमध्ये असणारे दोन्ही नेते वेळ प्रसंगी त्या ठिकाणी सत्तेला लाथ सुद्धा मारावी लागणार आहे, तेव्हाही रेल्वे आपल्या इथे येणार आहे. एवढा हा काही सोपा विषय नाही. आज नामदार साहेब मंत्री नाहीयेत, दादा खासदार नाहीयेत, ते काही केंद्रीय मंत्री नाहीत, परंतु आपल्या अपेक्षा आहेत. माझी दोन्ही नेत्यांना हात जोडून विनंती आहे. आता देशामध्ये, राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये बरेच शास्त्रज्ञ तयार झाले. जीएमआरटीचं उद्या म्हणतील घोडनदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जीएमआरटीला फार मोठी अडचण आहे. खळखळ वाढणाऱ्या पाण्यामुळे लहरी तयार होतात, त्यामुळे ते ठिकाणचं पाणी आपल्याला दुसऱ्या भागातून वळवलं गेलं पाहिजे असे मानणारे महाभाग त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत. आणि आपल्या या महाभागांना आणि जे काही शास्त्रज्ञ त्यांना आता सांगायची वेळ आली, बाबांनो आमचा जुन्नर आणि आंबेगाव तालुका पुणे शहराच्या खूप जवळ आहे. उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबई किंवा कल्याणचा पेठ या ठिकाणी डेव्हलप झाली, तशा पद्धतीने पुण्याच्या नजरेत आपला भाग आहे. कुठली एमआयडीसी नाही, त्यामुळे रेसिडेन्शियल झोन आणि ऍग्रिकल्चर झोन आपल्या या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे रेल्वे खूप महत्वाची आहे. आणि दादा आणि साहेब दोघांना प्रामाणिकपणे आम्ही विनंती करतो की हा प्रश्न तुम्ही हातात घेतलाय, हा प्रश्न निश्चितपणे गांधीगिरी मार्गाने सुटणार नाही. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये त्या ठिकाणी आज त्यांच्याकडे ताकद आहे, आपल्याकडे जनतेची ताकद प्रचंड तुमच्या पाठीमागे आहे, परंतु तेवढी म्हणावी अशी ताकद तुम्हाला त्या ठिकाणी पदाच्या माध्यमातून नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, कितीही टोकाचा संघर्ष करायची वेळ आली, प्रसंगी आपण सत्तेत आहोत का नाही
हा देखील विषय तुम्हाला बाजूला ठेवायची वेळ आली तर तुम्ही टोकाचं पाऊल उचला. या भागातली सगळी जनता तुमच्या बरोबर आहे, परंतु तुम्ही आहे हा प्रश्न हातात घेतलाय आणि तुम्ही मात्र हा प्रश्न जर सोडवला नाही तर मग मात्र जनता तुमच्यापासून दूर पळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं दादा, तुम्ही मुळात ही काही पुनर्वासिक मागणी कोणाची नव्हतीच, ही तुमचाच ड्रीम प्रोजेक्ट आहे. तुमचं राजकारणामध्ये मुळात असणंच या पुनर्वासिक रेल्वे किंवा या भागाच्या विकास प्रकल्पासाठी. तुम्हाला अजूनही अनेक निवडणुका लढायच्या, त्यामुळे माझी विनंती की तुम्ही बाकीची कामं सोडा. नाही या मतदारसंघात 4-8 दिवस दौरे केले तर काही फरक पडत नाही. इथे खासदार येते करतील काय करायचं ते, परंतु दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही ठाण मांडून बसा. ज्या पद्धतीने तिकडचे पंजाबचे शेतकरी असतील त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, आम्हाला सगळ्यांना तिकडे बोलवा. काय तिकडे तुम्हाला काय नवीन नाही. डाऊ सारखा प्रकल्प तुम्ही त्या ठिकाणी पळून लावलाय. अनेक मोठमोठ्या शक्तींना तुम्ही विरोधी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे एकमेव खासदार होते, तुम्ही अनेक शक्तीच्या विरोधामध्ये लढा दिलाय. तुम्ही काहीतरी असं करा जेणेकरून शेतकरी सर्व एकवटतील आणि हा पुणे नाशिकचा रेल्वेचा प्रकल्प हा मंचर, नारायणगाव, आळेपाटा याच मार्गे होईल. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. सरकारमधून लोड पडली पर बाहेर पडायची काही वेळ आली तरी करा. तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुमचा जन्म जर त्या गोष्टीसाठी झाला असेल तर कसलं सरकार कसलं काय. त्यामुळे हात जोडून विनंती आहे आणि मायबार सोबत जनतेला देखील विनंती, दादांनी हा जो प्रश्न उभा केलाय त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहा एवढीच या निमित्ताने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.